बुग्गू हर्ष मम्मा हे काय होतं? हा मसाला, गरम मसाला. घे. ठीक आहे, सफेद तेल. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर आपण आज बनवतोय घरी आळूवडी. हे सगळं पीठ काय काय केलं याच्यामध्ये पूजा? बेसन, हा. हळद, मीठ, वाईट तीळ, जिरं आणि जिरं. गरम मसाला. ते कोकमचं काय? कोकमचं काम आहे याच्यामध्ये? आंबट नको बनवू प्लीज. चला बघूया आळूवडी कशी बनते. आज बुग्गूला स्कूलला सुट्टी. टीव्ही वरून रडणं चालू आहे तिचं, म्हणून तिला गपचूप बसवे नको सारखी ती टीव्हीची सवय. तिची फोनची आम्ही बऱ्यापैकी सोडवली सवय, बट टीव्ही वरती पण ती सारखं हे करते. म्हणजे असं लावून ठेवते आणि बघत नाही, दुसरंच खेळत बसते. नको त्याच्यापेक्षा थोड्या वेळ रडू द्या, स्वतःहून शांत बसेल. आता चिंच नाहीये माझ्याकडे म्हणून मी कोकम बॉईल करते. नाही तर मग चिंच वापरला असता. हो. मग हे जो मच्छी सारखी टेस्ट नाही होणार ना कोकम टाकल्यामुळे? अजून पाहिजे? दर तू पकड. पाऊस आला पूजा, मस्त आळूवडी खातो. आणि ते खोबरं ठेवले ते वाटी. हा 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 मी हिला बाहेर घेऊन जातो. ठीक आहे. दर हे ठेव. ते माझं बाळ. इथे इथे अशी. शांत रडणं थांबू पाहिलं तर. रडणं थांबव नाही, हसणं थांबवती. हसते तेव्हा तेव्हा रडण्यामुळे सगळ्याच गोष्टी जर ऐकत गेलो ना, मग त्या वाटत जातं की मी रडली की सगळं होत जाईल. आणि ते बऱ्यापैकी होताना दिसत होतं, म्हणून आम्ही थांबलोय आता. बाबा रड बेटा, बट तो रडल्यामुळे ती गोष्ट होईल असं नाही. दुसरं काहीतरी आम्ही शांत करायला बघू, नाही तर रडू देऊ मन भरून. आणि बुगू तर झोपून पण गेली. आपण बुगूला चॅलेंज देतो फ्रेंड्स. हे बघा झिगझॅग लाईन आहेत, ते काढ बेटा. मग मी तुला माझ्या किटकॅट मधून एक पूर्ण बार देणार एकटीलाच. नाही तिथे तिथे बस मी बसू? मम्मा आळूवडी बनवली त्याचा ब्लॉग काढतो ना बेटा मी. नाही तू पहिला तेवढं कर. हे बघ हा पेज तू झिगझॅग लाईन काढून दाखव, आणि बाकीच्या मग इथे पण काढ. ओके, इट्स अ चॅलेंज फॉर यू. उठ. एक थोडासा प्रॉब्लेम झाला होता. तो आज पूजाने सांगितलं आपल्याला, ते सॉर्ट झाल्यासारखं दिसतंय थोडंसं. एक पर्टिक्युलर ब्रँड होता, आम्ही खूप अगोदरपासून केलं त्यांचा, बट आता ते कॉर्डिनेटर जो मधला होता तो चेंज झाला अचानक. ओके, ते आपण केलं. रात्रीचं मी पण 2-3 वाजेपर्यंत जागा राहिलो, एडिट केलं, टेक्स्ट विक्स टाकून दिले, 2-3 वेळा चेंजेस झाले आणि मी शेअर केला. तर दुसऱ्या दिवशी तो व्हिडिओ अप्रूव्ह वगैरे झाल्यानंतर तो कॉर्डिनेटर बोलतो की एकाच प्लॅटफॉर्मवर टाकायचं आहे, तर आम्ही तुम्हाला त्याची हाफच प्राइस पे करू. मी म्हटलं हे तुम्ही व्हिडिओ बनल्याच्या नंतर बोलताय, हे पहिला का नाही बोलतो? हा कसला प्रोफेशनलिझम आहे?
कमिटमेंट तुम्ही काय दिली, आम्ही तेवढा वेळ घालवला त्याच्यामध्ये. ऑफकोर्स त्याच्यामध्ये रिसोर्सेस लागतात, स्क्रिप्टिंग लागतं, हे ते सगळं शूट टाइम, हे ते बुगूला काय काय बोलवून घ्यावं लागतं. असतं बऱ्यापैकी असतं त्याच्यामध्ये, टाइम इन्व्हेस्ट करावा लागतो. अँड यू आर टेलिंग मी नाव दिस नॉट एट ऑल एक्सेप्टेबल. त्याला मी चांगलं सुनावलं तेव्हा त्यांनी रिप्लायच नाही केला. आता मग पूजाला बोललो, पूजा विचार, ठीक आहे तो ज्या प्राइसमध्ये बोलतोय ना त्याला थोडं वाढवून द्यायला बोल, बिकॉज आपलं तेवढ्यामध्ये तर बिलकुल ठरलं नाही. ज्या तो प्राइसमध्ये तो बोलतोय की आता सध्या आमचं बजेट असं आहे, थोडं ब्रँडचं असं असं चालू आहे, मग आम्ही इतकंच देऊ. म्हणजे समजा 100% मधून तो आता 40% बोलतोय की 40% मध्येच काम करा, हे व्हिडिओ पोस्ट करा. बोललो यार तुझी पहिल्याची कोऑर्डिनेटर कुठे, तिला फोन दे, आम्ही तिच्याशी बोलतो व्यवस्थित, की मग आम्हाला बोललेस का ह्या कॅम्पेनसाठी. ठीक आहे. तर आज त्यांनी मेसेज केला की त्यांचा स्टॉक ऍक्च्युली खाली झालाय, म्हणून तो रिफिल झाल्यावरती आम्ही बाय द एंड ऑफ दिस मंथ विल लेट यू नो, देन यू कॅन गो फॉर पोस्टिंग इट वगैरे. बट प्राइसचा अजून काय बोलणं, अँड व्हेरी बॅड. ठीक आहे. आणि हा एक असा ब्रँड होता ना ज्याच्यावरती आम्ही रिलायबल होतो डोळे बंद करून, की ठीक आहे ह्यांचा हा आहे ना म्हणजे ट्रस्टेबल आहे. आणि ऍक्च्युली म्हणजे असं कोणत्या स्टेटला खराब नाही बोलत आहे, बट महाराष्ट्राच्या बाहेरून जेवढे पण कोऑर्डिनेटर आहेत ना, खास करून नॉर्थ साईडचे, ते थोडेफार असंच असतं ते की थोडंसं भीती वागून काम करायला लागतं. बिकॉज त्यांचं रिस्पॉन्ड काम झाल्यानंतरचं त्यांचं रिस्पॉन्ड रेशो खूप कमी आहे, की पेमेंट कधी होईल किंवा काय झालं पुढे काय नाही ते. दे आर लाईक की बोलतात ना थोडं स्कॅम केल्यासारखं भीती वाटणं, तशा टाईपमध्ये. जर बेटा बाहेर सायकल खेळणं. काय जरीचं काम करते एवढं जपून. हे भाई तू ठेव ना हर्ष, तिला सांग. हा हर्ष बघू नको प्लीज. बापरे. काय करून दे. करून ना. बापरे, तुला एवढं सगळ्या पानांचं हे करायचंय. हा हे जर असंच टाकलंस तर ते दुमडणार नाही ना पानं, शिरा त्याच्या. ती लालवाली सुरी कुठे गेली काय माहित. काय त्या लालवाल्या सुरीमध्ये चांगली त्याला धार आहे. तर आता मला बघायचंच आहे ह्याचं कसं एवढं जे प्रिसाइसली बनवतीये ना त्याची टेस्ट बघाय. फक्त आंबट नका निघू, फक्त आंबट. पण तेवढं आंबट नको जसं ते ह्यांच्या दुकानामध्ये भेटतं, बिकानेर वगैरे दुकानांमध्ये भेटते तसे ते नॉन महाराष्ट्रीयन टाईपची आळूवडी. तेव्हा त्याच्यात मग टेस्ट करते. मला प्रॉपर आपलं मराठी पद्धतीची तिखट कुरकुरीत. दादा. मस्त बेटा, एक मिनिट थांब. चाकू शोधायचा ना मला पाहिजे तो. जर चाकू कुठेच नाही तर मग चाकू गेला कुठे. तू बाहेर ठेवलेस का बेटा भांडे, चाकू वगैरे नाही ना. काय माणूस आहे विचित्र, सुरी फ्रीज मध्ये शोधतोयस. अरे जर कोणी सामानासकट काय काम करता करता आत ठेवले असेल तर तूच करू शकतो जसं. दूध ठेव. दूध. हा? दूध ठेव. काय दूध. ज्यूस प्यायचं तुला. ठीक आहे थांब, आपण याला बाहेर काढून ठेवूया. जेव्हा हे नॉर्मल टेम्परेचर होतील तेव्हा तुला देतो. ओके. थंड होईल ना तेव्हा मी गाई. ते थंडच आहे, ते नॉर्मल झाल्यावर तुला देणं. अजून आता काहीच वाटलं घरातलं की जिथं तर तो चाकू भेटण्याची शक्यता आहे. सगळंच शोधलं याच्या आत. जरा उघडे ठेव आणि शोध. अरे ते भांडे मी सगळे ओपन करून हे केले तुला तर समोर असलेली गोष्ट नाहीये.
खाली पण नाहीये. किती लाईट होती ही पूजा की मी ते प्लेट्स वगैरे ठेवले आणि जशी कडी उचलली तेव्हा. बट हे कसं पॉसिबल आहे यार? मला माहिती आहे ना तुझ्या समोर असलेली गोष्ट तुला दिसते. अरे पण पूजा मी सगळं असं खंगाळून बघितलं. पंगाळून घे नाही तर पंगाळून घे, तुझ्याने ते दिसणारच नाही. पण दिसलं ना शेवटी मला. नंतर दिसलं जेव्हा काय सांगितलं उचल तेवढं सगळं. अरे हे काय हे वेगळं झालं उलट सुलट. त्याचे पाय तिकडे जातील ना आता. दोन्ही पाय त्याचे इथे तर त्याचे पण तिथं जातील ना असं. तुम्ही जेवले का विचार? तुम्ही जमले? हो मी जेवलो. तिची सायकल दाखवायची. ताट बोल ना ताट. 1 2 3. राजा नका ताट बोल ना. मग बोलली तर आहे. ताट. हा 1 2 3 स्टार्ट. 1 2 3. तर थोडस वरतून बघा क्रंची आणि थोडस जाड झालंय. बेडरूम मध्ये होतो मी एडिटिंग करत, तर बेडरूम पर्यंत याचा सुगंध सुटला. तर येऊन बघतोय तर हे बघा छान छान असं एकदम गंजलेला लोखंडाचा लुक येतो ना जेव्हा ह्याला, अजून छान दिसतंय. अजून मग खायला पण छान झालेलं असेल आहे की नाही. रेडी इथं आलूवडी. हे घ्या टेस्ट करा. थांब 1 मिनिट. शिंगा शिंगा शिंगा. आम्ही बाबू बाबू तो बाबू. थोडस एकदम लांबून दिसतं ना दुका दुका, तसं एकदम शेवटी थोडं आंबट लागतंय. बट बाबू आणि जसं कुरकुरीत पाहिजे होतं थोडं कमी कुरकुरीत आहे पण आहे टेस्ट वाईज. बेटा तू खाते? नाही ग टेस्ट कर. टेस्ट कर. बाबू टमाटा. हा बघा बाबू बेबी. हे बघा पूर्ण काढलं. इथून टेस्ट कर फक्त. नको. बघू लवकर का खाव फक्त. बेबी माझा बेबी. नजर लागेल कोणाच्या हे फक्त असं मजाक मध्ये बोललं, असं काय हे नाही. असं असं पहिलं व्हायचं लहानपणी, काय खाता खाता पडलं भले एकट्यात भले खात असेल तरी कोणाची तरी नजर लागेल. बेबीला बनव पहिला बेबीच्या मम्माने खायचं असतं. त्याचं मग कुठं आला तो बेबी. इथे बघ मम्माने बघ काय बनवलं. इथं तेल नाही दे. गांठ्यासाठी बँडेज आमच्या ताती वेळेला नाही येते तेल तेल तेल. मी तिथे तसं त्याला काहीतरी कर छान, आपण त्याला कशाला तरी हँडलला लावू शकतो. मग
कशाच्या हँडल कशाच्या पण हँडलला, कोणत्याही गोष्टीच्या हँडलला आपण ते लावू शकतो. हा आता काल हे बघा इथं ऑलरेडी एकट्याने पट्टा बनवला असा मोठा लांब लचक तोरण विरण टाईप किंवा कशात तरी तू त्याला जॉईन वाईन करून करू शकते. आताच फ्रेंड मस्तपैकी आम्ही एक रील बनवून बसलोय. पूजाने तर 3-4 बनवल्यात बुगू सोबत. छानपैकी एक रील काढली. गेला त्याला पण 1.5-2 तास गेला. थोडं कॉर्डिनेशन, थोडं डान्स स्टेप वगैरे करत मजा आली आहे ना पूजा. आणि ते फनी आउटपुट आहे त्याचा, छान आहे. होप सो तुम्ही पण बघितलं असेल, बिकॉज मी युट्यूब वरती पण ती पोस्ट केली शॉर्ट्स मध्ये आणि छान छान त्याच्यावरती कमेंट्स पण आहेत अपलोड केल्या. ओके खूप जास्त आहे बघा ना, इथे माझ्या डोळ्याला ना काहीतरी झालंय. त्याच्यामध्ये बुग्गू पण लय मध्ये रडत होती की मला पण नाही यायचं, आज मला नाही. पण. हा मग नाही, पहिला पहिला रडत होती, हा. नंतर नाही रडली. कसं आहे तो स्टेप, कसे मांजरचे स्टेप दाखव पहिला तू. पहिला तू पहिला पुढे गेला, मग पाठी यायला पहिला हा. तुम्ही दोघं पुढे यायला.